नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय जाळीदार आणि तितकंच चवदार खमंग असा ढोकळा. बॅटर कशा प्रकारे बनवायचं म्हणजे ढोकळा हलका होईल. हा ढोकळा कट करताना आपल्याला जाणीव होते किती परफेक्ट जाळी आलेली आहे. हा ढोकळा तुम्ही स्वीट होममध्ये जर घ्यायला गेला तर तुम्हाला 200 ते 500 रुपये किलोपर्यंत मिळू शकतं. का तर प्रत्येक ठिकाणी ह्याचा रेट वेगवेगळा असू शकतो. पण चवीला घरच्या ढोकळ्यासारखा ढोकळा मात्र भेटणार नाही. खूप आंबट चवीचा बाहेरचा ढोकळा असतो. तर बघू शकता अतिशय परफेक्ट अशी जाळी आलेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. इथं आपण पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम बेसन पीठापासून ढोकळा बनवतोय. तर इथं किलोचं आणि ग्लासचं प्रमाण सांगितलेलं आहे. आता हा टीस्पून आणि हा आपला जो पोहे खायचा चमचा असतो ते, तर हा चमचा भरून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये ओतला तर अशा प्रकारे सपाट चमचा होतो. इथं एक सपाट चमचा मीठ आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये 3 ते 4 चमचे साखर टाकून घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत ढोकळा, थोडंसं कोणाला गोड आवडतो तर कोणाला मीडियम आवडतो, तशा प्रकारे साखर टाकून घ्यायची आहे. ही साखर टाकून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया, म्हणजे घशात ढोकळा अडकल्यासारखा होणार नाही किंवा कोरडा वाटणार नाही. 2 ते 3 चमचे तुम्ही टाकू शकता. आता हे पूर्ण मिश्रण आपण ढवळून घ्यायचं आहे. तर इथं आपण 2 चुटकी हळदी पावडर टाकायची आहे. 2 पेक्षा जास्त टाकायची नाही. खूप सुरेख रंग येतो एवढ्यासुद्धा हळदीने. आता हे ढवळून झालं की आपण याच्यामध्ये निंबू सत्व टाकून घेऊया. तर निंबू सत्व असं सपाट चमचा, आता मोठे मोठे खडे आहेत त्यामुळे थोडासा अंदाज चुकतो. तर आपण जो पोहे खायचा चमचा आहे त्याच्यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं मी कमी टाकलेलं आहे, तर असं थोडंसं तरी चालेल. आता हे बॅटर छान असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर, निंबू सत्व व्यवस्थित मिक्स होईल. आता बेसनपीठ भरताना आता पाव किलो बेसनपीठ कसं घ्यायचं हे कळणार नाही, तर इथं हलक्या हाताने हा ग्लास भरून घेऊया. 1.5 ग्लास जर बेसनपीठ घेतलं तर पाव किलो होतं. ग्लास अशा प्रकारे घरात असेल तर मी कशामुळे असं माप सांगते, जेणेकरून आपल्या मैत्रिणीची रेसिपी चुकणार नाही. अगदी हलक्या हाताने, खूप दाबून भरायचं नाही तर खाण्याचा सोडा वगैरे किंवा निंबू सत्व कमी पडेल किंवा खाण्याचा सोडा जर कमी पडला तर ढोकळा आपला फुलणार नाही. आता हा 1 ग्लास झालाय, आणखीन अर्धा ग्लास आपण भरून घ्यायचा आहे. ही जी गोल पळी आहे त्याने 3 पळी जर टाकलं तर अर्धा ग्लास होतो. मी आता हे 1.5 ग्लास बेसनपीठ झाले, ह्याला चाळून घ्यायचं आहे. आणि चाळून कशामुळे घ्यायचं तर नाही जरी घेतलं तरी आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा होतं मिक्स, तर हे पूर्ण चाळून घेतले. याच्यामध्ये थोडंसं छोट्या गिरणीहून जरी आणलं तरी दुसरे कण राहू नये किंवा खाताना ते व्यवस्थित मध्ये लागू नये ढोकळ्यात, म्हणून चाळून घ्यायचे. आता इथं हे पूर्ण मिश्रण एकजीव झाल्यानंतर किंवा ढवळून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं बेसनपीठ, निम्मं बेसनपीठ तरी असं थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि ढवळून घ्यायचं. याच्यामध्ये पहिल्यांदा जर गुठळ्या झाल्या तर मोडायला खूप जड जातं, त्यामुळे बेसनपीठ चाळून घेतलं की गुठळ्या होणार नाहीत किंवा मोडताना सुद्धा त्रास होणार नाही. तर असं थोडं थोडंसं बेसनपीठ आपण पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीनं आणि परफेक्ट रेसिपी चुकत नाही. तर इथं मी आज पाव किलो बेसनपीठापासून बनवते. याच्यामध्ये 5 ते 6 व्यक्ती आरामात खाऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी. पूर्ण एकजीव झालेले बघू शकता आणि हे प्रमाण एकदम परफेक्ट असं घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, कडेला वगैरे लागलेलं सुद्धा, जेणेकरून पूर्ण बॅटर तयार झाल्यानंतर याच्यामध्ये कोरडं पीठ जाणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे थोडं लागलं तर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे बघू शकता आणि एकजीवसुद्धा झाले. ह्याच्यात गुठळा वगैरे बिलकुल झालेले नाहीत. हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल तर तुमचा ढोकळा चुकण्याचा किंवा बिघडण्याचा प्रश्न येत नाही. तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर, आता हे बॅटर तयार झाल्यानंतर 10 ते 15 मिनिट आपण हे झाकून ठेवणार आहोत, म्हणजे पीठ आणखीनच हलकं होतं. आपण पीठ तयार करून ठेवलेलं मुरतंय तोपर्यंत हे जे टीन घेतलेले आहेत त्याला ग्रीस करून घेऊया. तर इथं मी 2 टीन घेतलेले आहेत. तुम्ही अशी प्लेन प्लेट सुद्धा वापरू शकता. याच्यामध्ये पाव, 1.5 पाव किंवा अर्धा किलोचा ढोकळा बसू शकतो. पण हा जे चौकोनी टीन आहे ना त्यामध्ये पूर्णच बसेल असं वाटत नाही, त्यामुळे मी हा गोल सुद्धा घेतलाय. ऐन वेळेला ना पटकन असं टाकता येईल ह्या हिशोबाने घ्यायचं आहे, किंवा एकाच भांड्यात बसत असेल तसं केलं तरीही चालतं. म्हणजे काय होतं, बॅटरमध्ये आपण इनो किंवा खाण्याचा सोडा टाकला की ते पटकन असं तयार होतं बॅटर. मग ते आपण जरा वेळ जरी असं ठेवलं ना तर मग ते ढोकळा दबला जातो किंवा फुलत नाही. ज्या भांड्यात आपल्याला वाफवायचं आहे तिथं हा डब्बा व्यवस्थित बसतोय का, झाकण व्यवस्थित बसतं का हे चेक करायचं आहे. आणि पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे. थंड पाणी असेल तरी ढोकळा व्यवस्थित फुलत नाही. तर हा व्यवस्थित टीन बसलेला आहे. आता आपण इथं हे पीठ जे आहे ते अतिशय छान असं मुरलेलं आहे, यामुळे आपला ढोकळा अगदी मस्त असा फुलणार आहे. तर आता इथं आपण खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर वापरू शकतो. तर मी इथं ना
खाण्याचा सोडा घेतलेला आहे 1 टीस्पून. तरी पण ना हा टीस्पून प्रत्येकाकडे असेलच असं नाही, त्यामुळे मी इथं जे पोहे खायचा चमचा आहे त्याने घेणार आहे. म्हणजे हा पोहे खायचा चमचा सपाट असा घ्यायचा आहे 250 ग्रॅम बेसन पीठसाठी. तर हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे, यामुळे अगदी मस्त अशी ढोकळ्याला जाळी येते. तर बघू शकता अशा प्रकारे सपाट खाण्याचा सोडा टाकून घेतल्यानंतर आता याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, त्यामुळे हे लगेचच ॲक्टिव्ह होतं आणि आपल्याला हे लगेचच आता एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे. ढोकळ्याच्या पिठात इनो किंवा सोडा टाकल्यानंतर ती जास्त वेळ फेटायचं नाही. जास्त वेळ फेटलं तर ढोकळा बसू शकतो, त्यामुळे साधारण 20 ते 30 सेकंद एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे. ह्या पिठामध्ये जी हवा तयार होते ना ती जास्त वेळ फेटल्यामुळे निघून जाते आणि त्यामुळे ढोकळा बसतो. तर बघू शकता किती पीठ हलकं झालेलं आहे आणि 3 पट फुललेलं आहे पीठ. टायमर लावून तुम्ही 20 ते 30 सेकंद फक्त हे पीठ फेटून घ्यायचं आहे आणि हे बॅटर जास्त वेळ बाहेरसुद्धा ठेवायचं नाही, म्हणजेच लगेचच आपल्याला टिनमध्ये टाकून ते वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. नाहीतर तुम्ही सर्व प्रोसेस व्यवस्थित जरी केली आणि इथं वाफवताना थोडा वेळ जरी बॅटर असंच ठेवलं तर मग ढोकळा बसल्या जातो. थोडासा टॅप करून घ्यायचा आणि परत लगेचच जे पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे किंवा वाफवून घ्यायचा आहे आणि पाण्याचं प्रमाण त्या बुडाला असायला हवं. तर इथं आपल्याला मिडियम गॅसवर ढोकळा 15 ते 20 मिनिट आपण हा वाफवून घेतलेला आहे. तर आपण चेक केल्यानंतर हा ढोकळा परफेक्ट स्टीम झालेला आहे किंवा वाफवून झालेला आहे. ढोकळ्यासाठी तडका बनवूया. 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. फुल भरून 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायची. कच्ची मोहरी राहिली तर ढोकळा बिलकुल व्यवस्थित लागणार नाही, मध्येच मोहरी टचटच अशी लागते. त्यामुळे मोहरी छान तडतडल्यानंतर इथं आपण हिरवी मिरचीला कट लावून घेतलेली 4 ते 5 हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. 2 काडी कढीपत्त्याचे टाकून घेतलेले आहेत. गॅस अगदी लो करून घेतला आहे, हाय फ्लेम करायची नाही आणि इथं 1 कप पाणी टाकून घेतले. आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर टाकून उकळून घ्यायचा आहे, म्हणजे आपला तडका तयार होतो. अशा प्रकारचा ढोकळा केला तर कधीही बिघडणार नाही. तर हा ढोकळा थोडासा थंड झाला की आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. अगदी छान अशी जाळी आली आणि मस्त असा फुललेला आहे ढोकळा. तर आता हे कट करून घेऊया. तर कट करताना बघा अशी पातळ सुरी किंवा चाकूचा वापर करायचा आहे, म्हणजे ढोकळा व्यवस्थित कट होतो. आणि ढोकळा थंड झाल्यावरच कट करायचा आहे, गरम असताना कट केला तर ते व्यवस्थित कट होत नाही. तर बघू शकता एकदम छान असा मस्त दिसायला सुद्धा दिसतो आणि कोण म्हणेल हा ढोकळा आपण घरी बनवलेला आहे. तर तुमच्या आवडीनुसार याचे लहान किंवा मोठ्या आकारात हे जे पीसेस तयार करून घेऊ शकता. आता याच्यावर हे बघा एक तुकडा मी तुम्हाला काढून दाखवते. किती सुंदर आणि सुरेख जाळी आलेली आहे, वाटणार नाही की आपण हा घरी बनवला आहे. तर चवीला सुद्धा तितकाच भन्नाट हा ढोकळा झालेला आहे. तर दुसऱ्या जी टीन होता त्याच्यामध्ये सुद्धा वाफवून घेतलेला बघा, ह्याला सुद्धा परफेक्ट जाळी आली आहे. का तर त्याच टीनमध्ये टाकलं असतं त्यामध्ये बसला नसता आणि मोठ्या प्लेटमध्ये जर टाकलं असतं तर मग तेवढं पातेलं घ्यावं लागलं असतं आणि मग ते शूट करताना परेशानी होते. तर आता हा ढोकळा तयार झाल्याच्या नंतर ढोकळा जरी थंड झाला तरी त्यावरती तडका जी आहे ती कोमट असायला हवा किंवा थोडासा गरम असायला हवा, म्हणजे ढोकळा जी आहे ती शोषून घेतो आणि आणखीन त्याला जाळी छान येते किंवा ते असं मस्त असा चवीला होतो. तर आता हा तडका याच्यावरती टाकून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर दिसायला अगदी मस्त जाळीसुद्धा दिसते आणि खायलासुद्धा तितकाच खमंग हा ढोकळा तयार झालेला आहे. तर आजची ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय अँड टेक केअर.